नमस्कार. मी उद्योजक होणारच या टॉक शोच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी उद्योजक होणारच हा आपल्या सगळ्यांचाच विश्वास आहे. पण उद्योजकता म्हणजे नेमकं काय? केवळ स्वतःचा उद्योग सुरू करणं म्हणजे उद्योजकता नव्हे. उद्योजकता ही एक वृत्ती आहे. हाती घेतलेलं काम उत्तम प्रकारे करणं हे या वृत्तीचं ध्येय आहे. आणि म्हणूनच या वृत्तीतून उद्योग न करता सुद्धा उद्योजक होता येऊ शकतं. आज मी अशाच एका उद्योजकेची आणि तुमची गाठभेट घालून देणार आहे. आपल्याबरोबर आहेत अश्विनी कराडे. नमस्कार. नमस्कार. ज्याला सर्वसामान्य व्याख्येमध्ये उद्योग म्हटलं जातं त्यापेक्षा वेगळा असा तुमचा उद्योग आहे, म्हणजे उमंग चाइल्ड ट्रस्ट. आज उमंग चाइल्ड ट्रस्ट मुलांच्या विकासाच्या संदर्भामध्ये आणि तेही विशेष मुलांच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे काम करत आहे त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल आपले आभार. उमंग चाइल्ड ट्रस्ट ही अशी संस्था आहे जी विशेष मुलांसाठी काम करते. आणि विशेष मुलं जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये मतिमंद, गतिमंद, हायपर ॲक्टिव्हिटी, स्लो लर्नर, ऑटिस्टिक आणि अदर न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे ज्या आपण वेगवेगळ्या संकल्पना म्हणतो त्या ह्या मुलं ह्याच्यात डायग्नोज झालेले असतात. आणि अशा मुलांसाठी आम्ही आमच्या सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज देतो. जसं एखादं मूल जेव्हा विशेष म्हणून जन्माला येतं किंवा जन्मानंतर काही व्यंग त्यांना येतात तेव्हा अशा मुलांना काही प्रकारच्या थेरपी लागतात स्वतःच्या पायावर पुढे उभं राहण्यासाठी. तर ज्याच्यामध्ये आपण आपल्या सेंटरमध्ये फिजिओथेरपी असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल, स्पीच थेरपी असेल किंवा स्पेशल एज्युकेशन ह्या मुलांना शिकवण्याची एक वेगळी पद्धत असते ज्याला स्पेशल एज्युकेशन म्हटलं जातं. किंवा असं जेव्हा मूल जन्माला येतं, जेव्हा विशेष मूल जन्माला येतं तेव्हा या पॅरेंट्सची जी मानसिकता असते तिथे कुठेतरी त्यांना सपोर्ट करण्याची जरूरत असते. तर आपले क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर ती टीम हँडल करते. तर अशा प्रकारच्या सर्व थेरपी आपल्या उमंग चाइल्ड ट्रस्टमध्ये केल्या जातात. म्हणजे मुलांचं प्रशिक्षण आणि त्याचबरोबर मुलांचं आणि पालकांचं समुपदेशन या दोन अंगांनी तुम्ही काम करता आहात. आज किती मुलं आहेत तुमच्याकडे आणि नेमकी या कामाला सुरुवात कधी झाली? उमंग चाइल्ड ट्रस्टची संस्था आम्ही 2010 साली चालू केली. बेसिकली मला स्वतःला हा मुलीबद्दलचा प्रॉब्लेम झालेला, म्हणजे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पूर्णतः सगळं नॉर्मल असताना देखील त्यांनी वेळेवर अटेंड नाही केलं. आणि म्हणून माझी मुलगी सेरिब्रल पॉल्सी, जिला एक ब्रेनचा एखादा भाग डॅमेज होतो आणि त्याच्यामुळे तुमचे जे माइलस्टोन्स असतात ते सगळे डिले होतात. तर तेव्हा आता 16 वर्षापूर्वी माझ्या मुलीला हा सगळा प्रॉब्लेम झाला होता. मी व्यवसायाने स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहे, परंतु मुलीला हा प्रॉब्लेम झाल्यामुळे एक जग पूर्ण हादरलं म्हणतात ना, किंवा ते पहिलंच मूल आणि त्याचं आपण एवढे स्वप्न रंगवलेले असतात. आणि जेव्हा असं काहीतरी प्रॉब्लेम होतो तेव्हा आभाळ कोसळल्यासारखं झालेलं. आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं की ती कदाचित चालेल किंवा बोलेल माहिती नाही, किती अभ्यास करेल, कशी होईल आम्हाला आत्ता काहीच सांगता येणार नाही, पण तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला आयुष्यभर तिला एक थेरपी द्यावी लागेल. आणि मग तेव्हाच मी ठरवलं की सगळा जो माझा जो व्यवसाय होता तो सगळा सोडून मी पूर्णतः तिला लक्ष दिलं. आणि आज आय फील व्हेरी प्राऊड की तिच्या त्या थेरपीजमुळे आणि 3 महिन्यापासून जी सुरुवात केलेली थेरपी होती ती त्याचं फळ दिसलं. आणि आज 16 वर्षाची माझी मुलगी आहे, 10वीला आहे आणि 90% बरी झालेली आहे. तर जेव्हा तिची थेरपीसाठी मी त्या काळी जायची तेव्हा अवेअरनेस नव्हतं या भागात. सेंट्रल भागामध्ये असे थेरपी सेंटर नव्हते. मग तेव्हा हाजी अलीला जाणं असेल, बँड्राला जाणं असेल, गोरेगावला जाणं असेल, असा हा प्रवास माझा सुरू झाला. तो प्रवास करता करता असं लक्षात आलं की आपल्या मुलीमध्ये इम्प्रूव्हमेंट तर भरपूर होतीये, पण कुठेतरी अजून काहीतरी कमी पडते की तिला शिकवण्याची, वेगळ्या पद्धतीने हँडल करण्याची गरज आहे. आणि मग मी काही लर्निंग डिसेबिलिटी, ऑटिझम आणि रेमेडियल टीचर्सचा डिप्लोमा केला. माझ्या मुलीमध्ये जेव्हा फरक दिसायला लागले तेव्हा आजूबाजूचे पेरेंट्स मला विचारायचे, जेव्हा आम्ही त्या थेरपी सेंटरमध्ये जायचो, की तुमच्या मुलीमध्ये एवढी फरक कसा पडतोय किंवा एवढी इम्प्रूव्हमेंट कशी होते. आणि तेव्हा मी सांगायला लागली की मी हे स्वतः केलेलं आहे आणि मी माझ्या मुलीला स्वतः हँडल करते. मग तेव्हा ते मला रिक्वेस्ट करायला लागले की अरे तुम्ही माझ्या मुलाचं बघणार का, तुम्ही त्याला शिकवणार का. आणि मग असं आम्ही घरातनंही सुरुवात केली. आणि 2-3 मुलांपासून मी जी ही संस्था सुरू केली तेव्हा असं जाणवलं की अशी बरीच मुलं आहेत, म्हणजे एकट्या कांजूर भांडूपमध्ये 700 मुलं रजिस्टर्ड आहेत. आणि तेव्हा असं जाणवलं की ह्या मुलांना बरेच इश्यूज आहेत. मग फिजिओथेरपीला एक मूल वेगळीकडे जातं, ऑक्युपेशनल थेरपीला वेगळीकडे जातं, स्पीच थेरपीला वेगळीकडे जातं. तेव्हा ह्या मुलांना फायनान्शियली तर पॅरेंट्सना त्रास होतोच, पण ह्या अशा मुलांना कॅरी करणं, सगळीकडे उचलून घेऊन जाणं, फिजिकल डिसेबिलिटी असते, चालत नसतात, बोलत नसतात, पूर्णतः त्रास होतो पॅरेंट्सना. तेव्हा मी आणि माझ्या मिस्टरांनी असं ठरवलं की का नाही आपण एका अशा संस्थेची हे करूया स्थापना की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या थेरपी तुम्ही एका छताखाली आणू शकता, एका रूफमध्ये आणू शकता, जेणेकरून ह्यांचा जे त्रास होतोय, सगळीकडे ट्रॅव्हल करणं असेल, फायनान्शियली सुद्धा त्रास होतो, तो होऊ नये. आणि ही संकल्पना डोक्यात घेऊन आम्ही 2010 साली उमंग चाइल्ड ट्रस्ट नावाची सुरुवात केली. तेव्हा 10 मुलांचा प्रवास आज 85
80 ते 90 मुलं सेंटरमध्ये आहेत आणि खूपच सुंदर त्यांच्यामध्ये रिझल्ट दिसून येतात आहेत. तुम्ही इतके सहजपणे हे सांगताय, पण माझी खात्री आहे की हा प्रवास किती अवघड असेल आम्ही त्याची कल्पना करू शकतो. आणि खूप अभिमान वाटतो की म्हणून मी मगाशी म्हटलं की आज उद्योजिका नसतानाही, उद्योजिका म्हणजे तरी काय, तर एक कल्पना हातात घेऊन ती पूर्णतः साकार करणं. मला वाटतं आज तशा अर्थाने तुम्ही तुमच्या मनातली कल्पना किंबहुना पालक म्हणून तुमच्या समोर आलेलं एक आव्हान आज इतर पालकांसाठी सुद्धा ते सुकर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. खरंच याचं कुठल्या शब्दात कौतुक करावं हे सांगणं खूप अवघड आहे. पण हा जो प्रवास आहे, आता तुम्ही उल्लेख केलात की अशा मुलांना बरोबर घेऊन वावरणं, हे सुद्धा बहुतेकदा ही जबाबदारी आईकडे येते आपोआपच. त्यामुळे आईसाठी खूप आव्हानात्मक असतं. असं मूल सांभाळत इतकी लहान ती असताना तुम्ही शिक्षणही घेतलं, हे किती चॅलेंजिंग होतं आणि हे कसं शक्य झालं तुम्हाला? जेव्हा मी उमंगचं सुरुवात केली तेव्हा बरेच पालक माझ्याकडे येते किंवा त्याच्यामध्ये पालकांमध्ये पण आईचं ही पूर्ण जबाबदारी अशी समाजाने टाकलेली असते की आईलाच हे सगळं करायचं. तर जेव्हा माझ्याकडे काही आया जेव्हा मुलांना भेटायला यायच्या तेव्हा त्या बऱ्याच वेळा असं म्हणायच्या की म्हणजे अजूनही समाज खूप सुधारलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो की सगळ्या क्षेत्रात आपण पुढे आहोत, मग तिथे शिक्षण क्षेत्र असो, हुंडाबळी असो किंवा सगळ्या म्हणजे उद्योजिका असो, सगळ्या ह्याच्यात आहे. पण कुठेतरी अजूनही असा समाज आहे की जिथे विशेष मुलांना जेवढा सन्मान मिळाला पाहिजे किंवा त्या फॅमिलीला जो सन्मान मिळाला पाहिजे समाजात, तो अजूनही मिळत नाही. तर जेव्हा ही आया आमच्याकडे भेटायला यायच्या तेव्हा त्यांच्या भावना आणि त्यांचे दुःख इतके मला जाणवायचे. म्हणजे आज मी खरंच नशीबवान आहे की मला माझी फॅमिली, माझे आई बाबा, भाऊ यांनी इतका सपोर्ट केला. पण अशा बऱ्याच बायका आहेत ज्यांना आपली फॅमिली, घर सपोर्ट करत नाही. त्या महिलेला खास करून दोष दिला जातो की तुझे हे काहीतरी कर्म आहेत, तुझे हे पाप आहेत, ज्याच्यामुळे तू आम्हाला असं मूल दिलं. आणि मग तिला तिथे ऍक्च्युली तिचा खूपच प्रचंड वेदना, प्रचंड हाल मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सुद्धा तिचे होत असतात. मग जेव्हा ते यायचे की अहो ताई जरा माझ्या मुलाला काउन्सिलिंग करा, आमच्या फॅमिलीला काउन्सिलिंग करा, त्यांना खूप शिकवण्याची गरज आहे, त्यांना खूप सांगण्याची गरज आहे. तेव्हा असं विचार करण्यात आला की थेरपी तर हा पार्ट चालूच राहणार आहे या मुलांचा, पण कुठेतरी समाजात अवेअरनेस निर्माण करणं आणि त्या फॅमिलीला सबळ करणं की जो काही झालं आहे किंवा जे काही हे मूल आहे ते एक आहे, ती तुम्ही स्वीकारा की तुमच्या मुलाला प्रॉब्लेम आहे, पण याच्यामुळे तुमचं लाईफ काही थांबत नाहीये, तुमचं आयुष्य काही थांबत नाहीये. तुम्ही त्याला एक तुमच्या आयुष्यातला एक भाग म्हणून स्वीकारलं आणि आनंदाने स्वीकारलं तर हे मूल सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहू शकतं. बऱ्याच वेळा असं जाणवतं आलं की ह्या मुलांना शिकवण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि जर ती आपण अवलंबली तर ह्या मुलांमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट दिसून येते. आणि ती प्रोत्साहन घेऊन मग मी हे वेगवेगळे कोर्सेस केले. म्हणजे तेव्हा मला माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट मिळाला की नाही तुझं हे चांगलं काम आहे आणि जसं आपल्या मुलीमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली तशी बाकीच्या मुलांमध्येही दिसेल. जसं आज माझ्या मुलीचा IQ टेस्ट नॉर्मल असल्यामुळे तिला एवढा शिकवण्यासाठी प्रॉब्लेम आला नाही. पण बरीच मुलं अशी असतात जी मतिमंद असतात किंवा गतिमंद असतात, त्यांना शिकवण्याची एक वेगळी पद्धत असते. 1 to 1 त्यांना जर शिकवलं तर इम्प्रूव्हमेंट जास्त दिसते. मग कुठेतरी लक्षात आलं की आपण जर याच्यात अजून शिक्षण घेतलं तर आपण त्यांना एक आई म्हणून सुद्धा जास्त प्रकारे शिकवू शकू. म्हणजे कुठेतरी प्रोफेशनलिझम न पाळता एक पॅरेंट्स म्हणून जर तुम्ही शिकवलं तर त्यामुळे आज माझ्या सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला, म्हणजे मी आज फक्त सलोनीची नाही होता त्या 80-85 मुलांची आई आहे आणि ती जबाबदारी असं शिकवते की नाही माझ्या मुलाला जर रिझल्ट आला तर मी काय काय केलं पाहिजे, तशा प्रकारे मी त्या मुलांना शिकवते आणि म्हणून ती मुलं आज भरपूर रिझल्ट दाखवतात आहे. तुम्ही आता म्हणालात तसं की मुळात मला हे मूल जे आहे त्यामध्ये ही अशा पद्धतीची काहीतरी एक विशेष बाब आहे. म्हणजे त्याला कमतरताही म्हणावं की नाही मला माहित नाही, पण एक त्याच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडलेलं आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला डिफरंटली एबल्ड असंच म्हटलं जातं. तर हा जो वेगळेपणा आहे हा मुळात स्वीकारणं, या बाबतीत अडचणी आहेत का? हो, डेफिनेटली होतं असं की आपला जो समाज आहे, मी मागे पण उल्लेख केला की समाजामध्ये व्यंग हे लगेच लोकांना एक्सेप्ट होत नाही. मग ते कुठलंही असो, शारीरिक असो किंवा मानसिक असो. आपली ही जी विशेष मुलं असं म्हणतात त्यांना शारीरिक व्यंगाबरोबर मानसिक व्यंग देखील असतं. तर जसं आपण म्हणू की ऑटिझम असेल तर ती स्वमग्नता असते. ऑटिस्टिक मूल हे दिसायला ॲब्सोल्युटली नॉर्मल दिसतं, तुम्हाला ॲक्च्युली ओळखता पण येत नाही, पण त्याचे जसे स्वमग्नता असेल किंवा त्यांची लँग्वेज डेव्हलप होत नाही त्यामुळे ते नॉर्मल मुलांसारखं रिॲक्ट करत नाही. मग जेव्हा अशी विशेष मुलं, मग मतिमंद असेल किंवा मेंटली चॅलेंज मूल जेव्हा समाजात जातं तेव्हा या मुलांना वेगळ्या प्रकारे बघितलं जातं आणि मग तेव्हा कुठेतरी आईला ते खूप दुःख होतं. हे देवाचे देणगी आहे, हे देवाचं मूल आहे. आणि मी तर म्हणे इथे प्रत्येकाने जर असा विचार केला
केलं की सिंपती न दाखवता त्यांना एम्पथी दाखवली की जर मी ह्या जागी असती किंवा माझं मूल जर ह्या जागी असतं तर काय झालं असतं. जर प्रत्येकाने हा विचार केला तर मला वाटतं हे प्रॉब्लेम्स थोडे कमी फेस करावे लागतील. पण मला आपल्या आता फिल्मना क्रेडिट द्यावं असं वाटतं की त्यांनी जे काही अवेअरनेस निर्माण केलेलं आहे, म्हणजे मध्यंतरीच्या काळात येल्लो पिक्चर आला असेल किंवा तारे जमीन पर आला असेल किंवा बर्फी पिक्चर आला असेल, ह्यामुळे समाजात बरंच अवेअरनेस येत आहे. त्यामुळे पूर्वी जे त्रास होत होते तसे आता होत नाहीत, बरीच लोक एक्सेप्ट करतात. पण तरीही एक आईला म्हणजे त्या फॅमिलीकडनंच आणि आजूबाजूच्या नातेवाईकांकडनं बराच मानसिकरित्या त्रास होत असतो, कारण की एक्सेप्टन्स नसतो की बाबा असं मूल आहे तर हिला आपण स्वीकारलं पाहिजे किंवा तिला एक वेगळ्या प्रकारची मानसिकता ती ज्याच्यातनं दाते त्याच्यात तिला सपोर्ट करून आपण जर तिला त्याच्यात सक्षम केलं पाहिजे. तर कुठेतरी असं जाणवतं की अजून पण एक समाजाला अवेअरनेस निर्माण होण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर त्या फॅमिलीच्या मेंबरला. म्हणजे कुठेही हा दोष फक्त एकट्या आईचा नाही आहे, तो आपल्या नशिबाने झालेला आहे. मी तर उलट लोकांना किंवा माझ्या पेरेंट्सना पॉझिटिव्ह विचार करायला सांगते की तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की तुम्ही तेवढे कॅपेबल आहात, म्हणून देवाने तुम्हाला असं मूल सांभाळण्यासाठी चूज केलेलं आहे. नॉर्मल मुलांची तर सगळीच काळजी घेतात, पण जर अशा मुलांची तुम्ही काळजी घेऊन एक नॉर्मल आयुष्य जगता तर हे त्याच्यातच तुमचं खूप मोठेपणा आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी उलट देवाचे आभार माना की हो मी तेवढी सक्षम आई आहे किंवा मी तेवढे सक्षम पालक आहात म्हणून मी ह्या मुलांचा सांभाळ करू शकते. तर डेफिनेटली समाजाने आणि त्या घरातल्या फॅमिली मेंबर्सनी जर अशा महिलेला सपोर्ट केला तर ती खूप चांगल्या प्रकारे आपल्या मुलाचा सांभाळ करू शकते. आणि हे जे थेरपी आहे डेफिनेटली ह्या थेरपी खूप महागड्या असतात, त्याच्यासाठी त्यांना त्रास होत असतो, कारण की एका मुलाला ॲट अ टाइम 3 ते 4 थेरपी कराव्या लागतात. तर जेव्हा लोअर क्लास मिडल क्लास जेव्हा लोक येतात किंवा आपण अगदी पॉवर्टी रेंज खाली जेव्हा मुलं येतात तेव्हा तो कुठेतरी हा फायनान्शियली सुद्धा त्यांना त्रास होत असतो. त्यामुळे उमंग ही संस्था अशी आहे की अशा गरीब मुलांसाठीच आपण ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये हे काम करतो. तर कुठेतरी पैशाअभावी ही मुलं पाठी पडू नये किंवा ती स्वतःच्या पायावर उभं राहू नये म्हणून आम्ही हे काम जोरात चालवतो. तर इथे मला नक्की सांगायचं वाटतं की समाजाने सुद्धा जर पुढे आलं आणि समाजाने पुढाकार घेतला की नाही आपली एक सामाजिक बांधिलकी आहे, एक सामाजिक कर्तव्य आहे की अशा मुलांना जर आपण एक सपोर्ट दिला तर ही मुलं स्वतःच्या पायावर उभं राहून, जसं आता गव्हर्नमेंटने पण खूप सारे पॉलिसीज काढलेले आहेत, जसं दिव्यांगांसाठी काढलेले आहेत तशाच मतिमंद असतील किंवा गतिमंदांसाठी सुद्धा वेगवेगळ्या पॉलिसीज काढलेल्या आहेत. ह्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या संस्था पुढे येत आहेत. त्यांना दुकानं किंवा स्टॉल काढून दिले जातात किंवा मोठ्या संस्थांमध्ये त्यांना नोकरीही त्यांच्या कुवतेप्रमाणे दिली जाते. तर कुठेतरी ह्या मुलांना जर सपोर्ट तुम्ही केला आणि त्या स्पेसिफिकली फॅमिलीला जर सपोर्ट केला तर ही मुलं स्वतःचं आयुष्य बऱ्याचपैकी नॉर्मल प्रमाणात घालवू शकतात. नक्कीच. मला हेही विचारायचं होतं की अनेकदा पालकांना लक्षात येत नाही की आपलं मूल अशा पद्धतीचं खास आहे किंवा ते लक्षात येण्यात उशीर होतो. तर या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगू शकता? हो नक्की. पहिले तर आपण विचार करूया की हे मुलं कशामुळे होऊ शकतात, म्हणजे काय प्रॉब्लेम्स येतात. साधारणपणे असं 2-3 गोष्टी असतात की बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीच्या दरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स येतात किंवा प्रेग्नन्सी नंतर त्या मुलाला काही कॉम्प्लिकेशन्स येतात. ब्रेनची वाढ डेव्हलप होत नाही बरोबर किंवा जॉन्डिस झाल्यामुळे पण कधी कधी जास्त प्रमाणात तो झाला तर त्याच्यामध्ये रक्तपुरवठा न झाल्यामुळे होतं किंवा काही मुलांचं व्यंग हे मुळातच प्रेग्नन्सीमध्ये असतं. खूप सारं स्ट्रेस, जसं ऑटिझम म्हटलं तर त्याची अनेक कारणं आहेत, पण त्यातलं काही महत्त्वाची कारणं जर बघितली तर आताचं जे लाईफस्टाईल आहे त्याचे खूप स्ट्रेस असल्यामुळे सुद्धा बरेच असे प्रॉब्लेम्स येतात. सेरिब्रल पॉल्सी हा तर अक्षरशः ब्रेनचा भाग डॅमेज झाल्यामुळे किंवा कन्व्हल्जन ज्याला आकडी आपण म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा ब्रेनचा भाग डॅमेज होतो आणि मग ह्या असे प्रॉब्लेम्स येतात. तर ह्याला फाइंड आउट करण्याच्या खूप सिंपल आणि अगदी नॉर्मल पॅरेंट्स सुद्धा हे करू शकतात. कारण की जेव्हा एखादा आपण नॉर्मल मूल म्हणतो तेव्हा त्याचे माइलस्टोन्स असतात. म्हणजे साधारणपणे 3 महिन्यामध्ये एखादं मूल मान पकडतं, 4थ्या-5व्या महिन्यात ते पुढे पुढे रांगायला लागतं, 6व्या-7व्या महिन्यात ते उठून बसायला लागतं. जेव्हा असे माइलस्टोन्स नॉर्मल असतात तेव्हा आपल्याला कळतं. किंवा आय कॉन्टॅक्ट, जेव्हा एखादा नॉर्मल मूल असतं तेव्हा अनोळखी माणूस आला की ते रडतं किंवा एखादी वस्तू त्याला हवी असेल तर ते त्याचं आय कॉन्टॅक्ट देतं, त्याचे फेशियल एक्सप्रेशन असतात. पण जेव्हा असं काही विशेष मूल आपल्या घरी असतं तेव्हा तुम्हाला हे सगळे माइलस्टोन्स थोडे डिले दिसतात. म्हणजे साधारणपणे 6-7 महिन्याच्या नंतर तुम्हाला दिसायला लागतं की इतर मुलांपेक्षा आपलं मूल काहीतरी स्लो आहे किंवा ती माइलस्टोन्स तो कव्हर करत नाहीये. तेव्हा तुम्ही वेळ न घालवता, बऱ्याच फॅमिलीमध्ये असं आपण बघतो जेव्हा आमच्या सेंटरमध्ये मुलं येतात की नाही अगं तू पण लहान असताना थोडं सगळं उशिरा केलेलं आहे तर तोही हळूहळू करेल. 2 वर्षाचं मूल अजून बोलत नाहीये, 3 वर्षाचं मूल अजून बोलत नाहीये, नाही हळूहळू बोलेल. म्हणजे त्या घरातले जे वरिष्ठ असतात ते असं म्हणतात नाही तू कशाला एवढा बाऊ करते, हळूहळू करेल सगळं. तर तेव्हा मला
मला इथे असं सांगावंसं वाटतं की जेव्हा आपल्याला एखादी शंका येते आहे, कारण की आता सायन्स एवढं पुढे गेलेले आहेत, एवढ्या थेरपीज पुढे आलेल्या आहेत, तर जर तुम्ही असे काही तुम्हाला वाटलं की आपल्या मुलाला एखादं माइलस्टोन्स दिले आहे किंवा ते लवकर बोलत नाहीये किंवा अनोळखी व्यक्ती आले किंवा ते रिस्पॉन्ड करत नाहीये, म्हणजे ऑटिझममध्ये तर खास असं होतं की अनोळखी व्यक्ती हो किंवा आई हो, मूल जास्त रिॲक्ट करत नाही, कारण की ते स्वमग्नतेमध्ये स्वतःच्याच आयुष्यात रमलेलं असतं. तर कुठेही तुम्ही फार वेळ न घालवता जर असे संस्था आहेत, असे सेंटर आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी इव्हॅल्युएशन केलं जातं, त्यांचे एक क्लिनिकल सायकोलॉजिकल टेस्ट असतात आणि त्याच्यावरून कळतं की तुमचं मूल हे कितपत नॉर्मल आहे, त्याने माइलस्टोन्स अचीव्ह केलेले आहेत की नाही. तर मला ते सांगावंसं वाटतं की त्या सगळ्या तुम्ही जर टेस्टिंग करून घेतल्यात तर एक तुमच्या मनाची पण शंका जाते आणि वेळोवेळी उपचार होतो. कारण की आता जर तुम्ही असं बघितलं असेल तर बऱ्याच वेळा मुलं जेव्हा दुसरीमध्ये जातात, तिसरीमध्ये जातात आणि शाळेकडनं जेव्हा कंप्लेंट यायला लागतात की तुमचं मूल एका जागी बसत नाहीये किंवा ते कॉन्सन्ट्रेट करत नाहीये किंवा ते इतरांना डिस्टर्ब करतं किंवा जे वाचन लिहण त्यांनी करायला पाहिजे ते करत नाही, मग तेव्हा पॅरेंट्स आपल्याकडे येतात आणि तेव्हा ऑलरेडी बराच उशीर गेलेला असतो. तर मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की एखादी शंका येते की बाबा आपलं मूल हे नॉर्मल मुलांपेक्षा थोडं पाठी आहे, तर तेव्हा वेळोवेळी लगेच अशा सेंटर्समध्ये जाऊन इव्हॅल्युएट करून घ्या आणि मग जे काही सांगतील थेरपी तुम्हाला ते फॉलो करा. कारण की माझ्या मुलीचं जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायला सांगितलं तर तेव्हा डॉक्टरने सांगितलं जी मुलगी कधीही चालणार नाही किंवा बोलणार नाही, आज ती मुलगी 16 वर्षाची आहे, 10वीत आहे आणि 90% बरी झालेली आहे. तर तेव्हा ज्या मी थेरपीज केल्या किंवा तेव्हा वेळोवेळी मला जे मार्गदर्शन डॉक्टरांकडनं केल्या गेलं ते मी खूप काटेकोररित्या पाळलं. म्हणजे तेव्हा आम्हालाही असेच फायनान्शियल प्रॉब्लेम होते, अगदी आम्ही त्या काटेकसर लाईफमधनं आलो, कारण की आमचा उद्देश एकच होतं की जे काही मूल आहे ते आपलं मूल आहे, ते इतरांसारखंच आहे, देवाने दिलेलं आपल्याला ते गिफ्ट आहे, पण त्याच्या पूर्ण विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तेव्हा आम्ही प्रचंड प्रमाणात तिच्यासाठी मेहनत घेतली आणि त्याचं फळ माझ्यासमोर आहे. तर कुठेही तुम्ही त्याची कमतरता न ठेवता अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या तुम्हाला मोफत उपचार करून देतात. तर तुम्ही तेवढं कष्ट करून जर तुमच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जर एवढे परिश्रम केले तर नक्की तुम्हाला तुमचं मूल स्वावलंबी झालेलं दिसेल. आज पालक म्हणून तुम्ही स्वतः हा जो तुमच्या गाठीशी असलेला अनुभव आहे त्याचा फायदा तुम्ही इतर पालकांना देत आहात उमंगच्या माध्यमातून. तर आईच्या समोरच्या ज्या समस्या आहेत किंवा हे न परवडणं एखादी, तर उमंगच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्ही मोफत उपचार असतील किंवा प्रशिक्षण अगदी नाममात्र दरामध्ये देण्याचा प्रयत्न करत असाल. पण त्याचबरोबर ही जी आई आहे किंवा हे जे पालक आहेत त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी काही कल्पना तुमच्या डोळ्यात? जसं आता झालं की ऍक्च्युली खरंच असं आहे की हा खर्च खूप मोठा असतो आणि तो 2-3 वर्षाचा हा पिरियड नसतो. म्हणजे साधारणपणे जेव्हा असं मूल जन्माला येतं तेव्हा तुम्हाला लाईफ टाईम त्याचं काही ना काही करावं लागतं. तर फायनान्शियली पॅरेंट्सना खूप प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यात असं जाणवतं की जे लोअर पॉवर्टी आहे, बिलो पॉवर्टी आहे, त्यांना तर हा खर्च परवडत नाही. तर आम्ही आमच्या संस्थेतर्फे प्रयत्न तर करतोच की अगदी कमी दरात आपण त्या सुविधा उपलब्ध करून द्यावा किंवा जे गरीब आहेत त्यांना अगदीच परवडत नाही त्यांना मोफत आपण उपचार करून देतो. तर जेव्हा आई आपल्याकडे येते तेव्हा असं जाणवतं की मी स्वतः सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे आता उमंगने एक वेगळं पाऊल थोडंसं पुढे उचललेलं आहे की फायनान्शियली प्रॉब्लेम तर येणारच आहे, पण मग त्याच्यावर सोल्युशन काय आपण करायचं. तर जेव्हा माझ्याकडे ह्या महिला एकत्र येतात तेव्हा आम्ही एक 5-6 महिलांचा ग्रुप तयार केलेला असतो किंवा त्या तिथे येतात जेव्हा थेरपी करायला, तेव्हा आम्ही तिथे नुसतं त्यांना गप्पा मारायला नाही सांगत, तर आम्ही त्यांना काय सांगतो की काउन्सिलिंग करतो. की जसं आता वेगवेगळ्या प्रकारचे बचत गट आहेत, जर तुमचं मूल एक 4 तासासाठी किंवा 5 तासासाठी जेव्हा शाळेत जातं, मग ते स्पेशल शाळेत असो किंवा नॉर्मल शाळेत जातो, तेव्हा तुम्हाला दुपारचा एक रिकामा वेळ असतो. आणि आता बऱ्याच आपल्या सरकारच्या खूप काही सुविधा आता आलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज आलेले आहेत की ज्याच्या अंडर तुम्ही बचत गटांमार्फत खूप सारं काम करू शकता. मग आम्ही त्यांना असं सांगतो की हा वेळ नुसता फुकट घालवू नका, तर तुम्ही जर 4 तास थोडंसं एक बचत गटांच्या मार्फत जर काही काम केलं तर तुम्हाला तुमच्याच घराला हातभार लावता येईल आणि मग हा जो खर्च आहे तो एकटा तुमच्या मिस्टरांवर किंवा फॅमिलीवर न पडता तुम्ही त्याच्यासाठी हातभार लावू शकता. तर येत्या पुढच्याही काळांमध्ये आमचं आता असं काम चालू होणार आहे की अवेअरनेस निर्माण करणं. म्हणजे उमंग ही संस्था थेरपीसाठी तर काम करतेच, पण त्याच्यासोबत हे प्रॉब्लेम्स पहिले तर होऊ नये त्याच्यासाठी यंग जी जनरेशन आहे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा झाल्यावर फक्त नशिबाला दोष न देता जे आहे त्याचा स्वीकार करा, त्याच्यात पण पॉझिटिव्ह थिंकिंग करून. म्हणजे तुमचं लाईफ हे तुमचं आहे, तुम्हाला एकदाच मिळालेलं आहे, तर त्या मुलाची जबाबदारी स्वीकारून सुद्धा तुम्ही नॉर्मल लाईफ तुमचं पुढे ढकला. आणि त्याचबरोबर सक्षमीकरण महिलांनी कसं केलं पाहिजे, तर मग अशा बचत गटांमार्फत आपण त्यांना वेगवेगळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून त्यांचा हा खर्च त्यांना पेलवता येईल. सो उमंगचं हे पुढचं कार्य असंच असणार आहे
की समाजामध्ये जाऊन वेगवेगळ्या शाळांमध्ये पालकांना भेटून त्याचं अवेअरनेस निर्माण करणं, त्यांना मानसिकरित्या पहिले सबळ करणं की जे तुम्हाला त्रास होतो आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असे पॅरेंट्स येतात की अगदी मला आता आत्महत्या करावीशी वाटते किंवा बरेच आता हे डिवोर्स होतात आहे, तर तेव्हा त्या महिलेला खूप प्रचंड प्रमाणात त्रास होतो. म्हणजे आज माझ्या सेंटरमध्ये असे 2-3 उदाहरणं आलेली आहेत की सो कॉल्ड खूप हायली एज्युकेटेड पॅरेंट्स आहेत, पण समाज एक्सेप्ट करत नाही आणि मी खूप मोठ्या पोस्टवर आहे आणि माझं मूल मी असं एक्सेप्ट करू शकत नाही म्हणून त्या कारणामुळे येस, तर ह्या कारणामुळे त्या बाईला डिवोर्स दिला गेलेला आहे. असे 2 एक्झाम्पल आता या 3 महिन्यात झालेले आहेत. आणि मग तेव्हा ती एकदम हतबल होते, तर आता मी काय केलं पाहिजे. मग ती तिच्या पालकांवर परत तो एक तिचं ओझं येते, प्लस हे मूल असं आहे. सो कुठेतरी ह्या महिलांना आम्हाला सक्षमीकरण करून त्यांना मेन प्रवाहात आणायचंय आणि मग हा खर्च उचलण्यासाठी त्यांना हातभार करायचा आहे. तो उमंगचं पुढचं कार्य डेफिनेटली हेच असणार आहे. मुख्य प्रवाहात आणणं असं जे तुम्ही म्हणालात, तर मला वाटतं त्या दृष्टीने, कारण आर्थिक ही एक बाब झाली, पण मानसिक गरज फार मोठी असते आणि मानसिकदृष्ट्या एक नॉर्मल लाईफ, सर्वसामान्य आयुष्य जगायला मिळणं हे मला वाटतं ह्या केवळ मुलांचीच नाही तर त्यांच्या पालकांची किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गरज आहे. याही दृष्टीने तुम्ही काही उपक्रम राबवता? जसं आता आपण म्हटलं की मी सुद्धा हा अनुभव बऱ्याचदा एक्सपिरियन्स केला. जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये जाता किंवा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये जाता जेव्हा असं मुलाला घेऊन, तेव्हा तुम्हाला त्या मुलाचे जे काही त्याचे स्वतःच्या डिफिकल्टीज असल्यामुळे, मग ते हायपर ऍक्टिव्ह असो किंवा ते मेंटली रिटार्डेड असो किंवा त्याची समज नसते, त्यामुळे मग ते इथे जातं तिथे जातं, या वस्तूला हात लावतं, तेव्हा समाज तुम्हाला ऍक्सेप्ट करत नाही. एखाद्या सोशल फंक्शनमध्ये गेल्यावर हे मूल एका जागी बसत नसल्यामुळे ज्यांच्या ठिकाणी ते फंक्शन आहे त्यांना कुठेतरी ते एम्बॅरस फील होतं आणि मग ते तुम्हाला अवॉइड करायला लागतात. मग अशा पॅरेंट्सची मानसिकता खूपच डिप्रेशनमध्ये येते की आपण आपल्या मुलाला कुठे घेऊन जायचं, मग कसं जायचं, कसं समाजात मिक्सअप व्हायचं. तर उमंगने त्याचं एक पाऊल असं उचललं आहे की 2012 पासून आम्ही नुसतं थेरपी नाही करत, तर मुलांचं आम्ही एक फोरम बनवलंय, म्हणजे जिथे पॅरेंट्सांची एक फॅमिली, म्हणजे ज्याच्यामध्ये आपली ही सगळी मुलं आमच्या सेंटरमध्ये येतात आणि दरवर्षी आम्ही 4 उपक्रम हक्काने करतोच. म्हणजे त्याच्यामध्ये एक पिकनिक असेल की ती पूर्ण दिवसाची आपण पिकनिक काढतो. आता तुम्ही म्हणाल की पिकनिकने काय होतं, तर पिकनिक ही अशी आहे की त्या दिवशी पूर्ण दिवस हे मुलं आपापले प्रॉब्लेम विसरतात, पॅरेंट्स आपापले प्रॉब्लेम विसरतात आणि अगदी मनसोक्तपणे की माझ्यासारखे समदुःखी पण आहेत, मी एकटीच या समाजात अशी नाहीये की जी हे प्रॉब्लेम फेस करते, तर अजूनही असे लोक आहेत की ज्यांना हे प्रॉब्लेम फेस केल्या जातात. आणि मग जेव्हा आम्ही असं दिवसभर एकत्र होतो तेव्हा त्यांच्याकडनं काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी कळतात, काही गोष्टींनी कसं हँडल त्यांनी केलं ह्या प्रॉब्लेमला त्याचं मार्गदर्शन होतं आणि हसत खेळत ही मुलं एक दिवसभर पूर्ण घालवतात. त्याच्याबरोबरच आपण दरवेळेला दिवाळी खूप सुंदररित्या सेलिब्रेट करतो, कारण की हे जे म्हणतात ना की ह्या मुलांना प्रॉब्लेम असल्यामुळे बरेच पॅरेंट्स वेगळं राहणं पसंत करतात, एकटं राहणं पसंत करतात आणि मग अशा फंक्शनमध्ये येत नाही. तर ही दिवाळी माझे पालक अगदी हक्काने वाट बघत असतात की कधी आपण आपली दिवाळी सेलिब्रेट करतो आणि मग त्याच्यामध्ये असंच वेगवेगळ्या प्रकारचा फराळ आपण करून आणतो, मुलांना फटाके फोडणं असेल, छान छान कपडे घालून येणं, पॅरेंट्स वेगळं येतात आणि सुंदररित्या आपण हे गेट टुगेदर करतो. त्याचप्रमाणे दर 2 महिन्यांनी आपण ह्या पॅरेंट्ससाठी वर्कशॉप ठेवतो, तेही ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. जसं तुम्ही म्हणालात की यांना मानसिकता पहिले सबळ करणं, मानसिकरित्या स्ट्रॉंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तर आपण दर 2 महिन्यांनी काउन्सिलिंग वर्कशॉप घेतो की ज्याच्यामध्ये माझे काउन्सिलर्स किंवा मी स्वतः ॲज अ पॅरेंट्स असल्यामुळे त्यांना खूप माझे पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते आणि त्यांना एनकरेज करते की तुम्ही ह्याच्यातनंही मार्ग काढू शकता. आणि जर तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल, म्हणजे आज जर मी एवढ्या लेवलवर वरती येऊ शकली तर तुम्ही का नाही येऊ शकणार. जर तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर तुम्ही या सगळ्या दुःखांमधनं बाहेर येऊ शकता. तर असे आपण काउन्सिलिंग वर्कशॉप या पॅरेंट्ससाठी घेतो आणि त्याचबरोबर ह्या मुलांना एक स्वतःचे एक हॉबी क्लासेस असले पाहिजेत. म्हणजे कुठेतरी ह्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मल जर तुम्ही क्लासमध्ये गेलात तर एक 30 मुलांच्या ग्रुपमध्ये ह्यांना कुठेतरी सामावून घेतलं जात नाही. मग अशा मुलांसाठी आम्ही सॅटर्डे संडेला एक हॉबी वर्कशॉप, ज्याला म्हणतो आपण माय हॅपी अवर्स, म्हणजे फक्त माझे तास आहेत आणि त्या तासात मी हवी ती मस्ती करणार. मग त्याच्यामध्ये आपण ड्रॉइंग क्लास असतील, क्राफ्ट क्लास असतील, योगा आहे, बरेच व्हॉलेंटियर्स आपल्याकडे येतात आणि जे रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत, म्हणजे म्हणतात ना समाजात आता अवेअरनेस येत असल्यामुळे बराच समाज आपल्याला पुढे येऊन मदत करत आहे, तर असे व्हॉलेंटियर्स येऊन ह्या मुलांना तिथे खूप छानरित्या शिकवतात. सो अशी आमची पूर्ण एक उमंगची फॅमिली आहे की जी 5 ते 6 वेगवेगळे फंक्शन्स आम्ही सेलिब्रेट करतो आणि मग सोशली त्याच्यामध्ये त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता हे सांगताय तर एक सुंदर चित्र डोळ्यासमोर उभं राहते आणि खरंच असं चित्र प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे. मला वाटतं की उमंगची सुद्धा गरज समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आज भांडूप भागामध्ये तुमच्यासारखी एक संस्था उभी राहणं हे इकडच्या पालकांसाठी किती आनंदाची बाब असेल.
असा विचार करत असताना माझ्या मनात आलेला प्रश्न की हा सगळा पसारा सांभाळणं हे सुद्धा नक्कीच तितकं सोपं नाहीये आणि अनेक गोष्टींमध्ये तुम्ही मोफत सेवा देता आहात. तर या सगळ्यासाठी जी आर्थिक बाजू आहे उमंगची ती कशा पद्धतीने तुम्ही सांभाळता? पहिले तर सुरुवातीला मी हे काम खूप डेडिकेटली केलं की आपण एक पॅरेंट्स असल्यामुळे आपल्याला आपण ज्या भावनातनं गेलेलो आहोत किंवा ज्या प्रॉब्लेममधनं गेलेले आहोत तर आपण इतर पालकांसाठी काम केलं तर त्याचे ब्लेसिंग्स आपल्याला येतील. आणि खरंच तसं झालेलं आहे की ह्या मुलांसाठी म्हणतात ना मनापासून काम केल्यामुळे आज माझ्या मुलीमध्ये जी इम्प्रूव्हमेंट आहे ते त्यांचे आशीर्वाद आहेत जे माझ्यापर्यंत पोचले. आता असं होतं की उमंग हे छोटंसं रोपटं होतं आणि आता ते वटवृक्षाचं रूप घेतंय. सो हा वटवृक्ष जेव्हा आपण वाढवतोय आणि आम्ही म्हटलं की जसं आमच्या भागामध्ये बरीच अशी लोक आहेत की ज्यांना हा खर्च परवडत नाहीये तर कुठेतरी आता ही जी पैशाची चणचण आहे ती आम्हाला जास्त भासवू लागलेली आहे. कारण की माझं एक आहे की पैशामुळे तुमचं काम किंवा तुमच्या मुलांची थेरपी अडता नाही आली पाहिजे. त्याच्यासाठी बरेच असे दानशूर व्यक्ती आहेत की जे अशा संस्थांना मदत करतात. तर मी तुमच्या माध्यमातून इथे जनतेला किंवा उद्योजकांना म्हणजे रिक्वेस्ट करते की जर तुम्हाला असं काही या मुलांच्यासाठी करता आलं, कारण की जसं म्हटलं ना की थेरपी व्यतिरिक्त सुद्धा या मुलांना बऱ्याचशा गोष्टींची गरज असते. तर जर तुम्ही असे वर्कशॉप स्पॉन्सर करू शकलात किंवा जर ह्या मुलाचं एखाद्या मुलाला दत्तक घेऊ शकलात म्हणजे साधारणपणे त्याची जी थेरपी असते ती जर तुम्ही दत्तक घेऊ शकलात तर त्या मुलांचे आपण खर्च अजून वाढवू शकू. आणि जसं आज 80-85 मुलं आपल्या सेंटरमध्ये, कारण की आमच्याकडे जागा खूप कमी पडते. आज आम्ही ही भाड्याने जागा चालवतो, आम्ही मोठ्या जागेसाठी ट्राय करत आहोत पण त्याचा सगळा जो खर्च असतो तो आवाक्या बाहेर आहे. तर जर आपल्याला अशी कोणी जागा आपल्याला डोनेट करू शकलं तर आपण अजून 200-300 मुलांना ही थेरपी देऊ शकू. तर आपला आता असंच प्रयत्न आहे की जेणेकरून कॉर्पोरेट सेक्टरचे जे आहेत लोक की ज्यांना हा NGO साठी फंड देता येत असतो तर त्यांना मी आवाहन करते की त्यांनी जर अशा काही संस्थांना पुढे येऊन मदत करली तर ह्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नक्की मदत मिळू शकेल. नक्कीच. आणि माझी खात्री आहे की तुमचा हेतूच इतका चांगला आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीचं हे काम आहे की आपल्या समाजामधून नक्कीच खूप सुंदर त्याला प्रतिसाद तुम्हाला मिळेल. यापुढे आज उमंग एका टप्प्यावरती आलेला आहे, याच्या पुढचा टप्पा काय? किंवा तुमच्याकडे आता एक मुलांची एक पिढी तयार झाली असं जर आपण म्हटलं तर ही जी पिढी तयार होऊन बाहेर पडते त्यांच्यासाठी काही योजना तुमच्या मनात आहे? हो, आतापर्यंत साधारण आम्ही 12 वर्षापर्यंतच्या मुलांना म्हणजे अगदी 1 महिन्याच्या बाळापासून 12 वर्षाच्या मुलांपर्यंत ही थेरपी करत होतो. पण आता जी आमची 12 वर्षाची मुलं आहेत किंवा 14 वर्षाची मुलं आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स आता वेगळे येत आहेत. म्हणजे मग ते कुठेतरी त्यांच्या ॲडोलसन्स एजमध्ये येतात आहे किंवा त्यांचं एक शिक्षण घेण्याचं एक लिमिटेशन आहे की एवढ्याच पर्यंत ते शिक्षण घेऊ शकतात. तर याच्या पुढे उमंगने आता असं विचार केलेला आहे की जसं ह्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देऊन जर स्वतःच्या पायावर उभं करता आलं की कसं असतं की जेव्हा 16 वर्षाचं मूल 18 वर्षाचं मूल होतं तेव्हा ते फक्त आपण त्याला घरी बसवून ठेवू शकत नाही. त्याचे वेगवेगळे विषय असतात, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि आई वडिलांचाही तेव्हा तेवढा संयम नसतो की ते त्याला हँडल करू शकतील. तर उमंगने आता अशी एक हे संकल्पना राबवलेली आहे की जेणेकरून आपण 16, 17, 18 वर्षाच्या मुलांना जर काही व्होकेशनल ट्रेनिंग देता आलं मग त्याच्यामध्ये ज्यांच्या कुवतीनुसार मग ज्याला कम्प्युटरचं ट्रेनिंग असेल तर त्याला कम्प्युटरचं ट्रेनिंग दिलेलं आहे किंवा ज्यांना आपण म्हणतो की दिवाळी येते तेव्हा पणत्या असतील बनवणं, ग्रीटिंग कार्ड्स बनवणं असेल, कॅन्डल मेकिंग बनवणं असेल, अशा अनेक प्रकारचे व्होकेशनल ट्रेनिंग बऱ्याच संस्थांमध्ये दिले जातात. तर पुढच्या येणाऱ्या काही काळांमध्ये आमचं असंच आहे की ही जी मुलं आहेत जी 16-18 वर्षाची मुलं आहेत त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देऊन आणि गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहेत, ज्या काही त्यांच्या सुविधा आहेत त्या या पालकांपर्यंत आणि या मुलांपर्यंत पोहोचवून त्यांना स्वबळावर त्यांच्या पायावर उभं करायचं. आमचं एक मोठं स्वप्न आता पुढच्या मुलांसाठी वयोगट 18 वर्ष ह्या पुढे काम करायचं आहे. अश्विनीताई, तुमच्याकडून उमंग परिवाराबद्दल, सलोनीबद्दल ऐकून खूप छान वाटलं. कारण मला वाटतं हा असा एक पैलू आहे की ज्याविषयी फारसा विचारच केला जात नाही आणि आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ही खरोखरच समाजाचं कर्तव्य आहे की अशा मुलांना मुख्य प्रवाहामध्ये स्वीकारणं, मुलांबरोबर त्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा विचार करणं. हा एक विचार जरी मला वाटतं आजच्या कार्यक्रमातून आपण रुजवू शकलो तरी सुद्धा आपण आजच्या कार्यक्रमामध्ये खूप यश संपादन केलं असं म्हणता येईल. उद्योजकतेचा विचार आपण या मंचावरती नेहमीच करत असतो, पण त्याचबरोबर उद्योजकता म्हणजे नेमकं काय, उत्तमतेचा ध्यास घेणं म्हणजे काय, एखादं स्वप्न पाहणं म्हणजे काय आणि चिकाटीने त्याचा पाठपुरावा करणं म्हणजे काय, या सगळ्याच गुणांचा मला वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्यक्ष वस्तुपाठ अश्विनीताईंच्या रूपाने पाहिला. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोवर नमस्कार. नमस्कार.